काल बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा होता। अजित पवार यांनी बारामती, माळेगाव, सांगवी, काटेवाडी, बोरकरवाडी या ठिकाणी अजित पवारांनी दौरा केला। या दरम्यान अजित पवारांचा सांगवी येथील एक भूमिपूजनाचा कार्यक्रम होता। त्यानिमित्तानं अजित पवार काही वेळातच सांगवी येथे येणार होते। या वेळी वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यानं थेट दुकानच बंद करण्याचा फंडा शोधला। खरं तर रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच परिस्थिती, कारण रविवारचा दिवस असल्याने या व्यावसायिकांसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो आणि तो वाहतूक पोलीस हे दुकानेच बंद करण्याची सूचना करत होता। या संदर्भात एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं देखील या पोलीस कर्मचाऱ्याला विचारलं, तेव्हा त्याने सांगितलं, मी तुला बोलत नाहीये, त्याच्याऐवजी मी मालकाशी बोलतोय। मालकाला आणि मालकाकडे पाहून त्यांनी सांगितलं की तुला 10 मिनिटात सांगतोय मी, बंद कर तू दुकान बंद करत नाहीये। आणि त्याचबरोबर तो अतिशय उर्मटपणे व आगाऊपणे या व्यावसायिकांना दुकानं बंद करण्याचं सूचना करत होता, आदेश देत होता, शिट्ट्या मारत होता। आणि मग हे या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगावं लागलं, तेव्हा कुठं या व्यावसायिकांची दुकानं चालू झाली। परंतु यानंतर जे व्हायचं तेच झालं। ज्या वाहतूक कोंडीच्यासाठी पोलीस प्रयत्न करत होता ती वाहतूक कोंडी मात्र तशीच राहिली, कारण कार्यक्रम झाल्यानंतर बराच वेळ या ठिकाणी वाहतूक कोंडी होती। मुळात प्रश्न हा पडतो की जेव्हा एखादं काम नेमून दिलं जातं तेव्हा ते काम पोलाईटपणे करायचं की नाही, हा या पोलीस कर्मचाऱ्यांचा विषय। खरं तर पोलिसांचा गुन्हेगारांवरती वचक असायला हवा, परंतु हा वचक सामान्य नागरिकांवरती निर्माण होतोय। काल बारामती तालुक्यातील सांगवी गावात या प्रकरणाची जोरात चर्चा रंगली। एका कार्यक्रमाच्या निमित्तानं थेट दुकानदारांची दुकानं बंद करायची असं कोणी सांगितलं? संपूर्ण बारामतीला माहित आहे की कधीही शरद पवार असतील, अजित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांनी कधीही सुरक्षेचा आणि वाहतुकीचा बाऊ केला नाही। परंतु त्यांच्या नावाखाली हा उद्योग सामान्य नागरिकांना अधिक चीड आणायला लावणार ठरेल आणि करून जातील पोलीस, परंतु त्याचं भोगावं लागेल नेत्यांना, अशीच परिस्थिती निर्माण होईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या प्रकरणाची दखल पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि यापुढील काळात पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात। सामान्य व्यावसायिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा लोकांनी देखील व्यक्त केलेली आहे।